आता आपण या कंपोस्टिंगमध्ये ज्या नेहमी शंका विचारल्या जातात, ज्या कॉमन शंका आहेत किंवा त्या आपण बघूया, त्याचं निरसन करून घेऊया. आणि मुख्य म्हणजे माझं एक सांगायचा उद्देश आहे की तुम्ही ह्याचं लॉजिक प्रिन्सिपल समजून घ्या. कसं करायचं, कशात करायचं, अशी डिटेल्स एवढी तुम्ही ठरवू शकता. फक्त प्रिन्सिपल एकदा समजलं की तुम्हाला पण करता येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्याचा कंपोस्टिंगचा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे ATM आहे. ATM याचा अर्थ लॉंग फॉर्म असा होतो, एअर, टेम्परेचर आणि मॉइश्चर यांचं योग्य प्रमाण. एअर, टेम्परेचर, मॉइश्चर. आता पहिला मुद्दा आपण एअर बघूया. एअर म्हणजे हवा खेळती राहणे आवश्यक आहे. खेळती हवा राहिली तर वास येणार नाही आणि कंपोस्टिंग व्यवस्थित होईल. कंपोस्टमधील उपयुक्त बॅक्टेरिया जगण्यासाठी आणि त्यांची वाढ होण्यासाठी पण हवा खेळणे आवश्यक असते. म्हणूनच आपण खालती आणि कडेला भोके पाडतो, म्हणजे हवा खेळती राहील. आणि त्याच्यावरती जे झाकण ठेवू ते झाकण आपण थोडंसं तिरकं कललेलं ठेवायचं आहे की जेणेकरून त्याच्यातनं हवा खेळती राहील, पास होईल, गॅस साठणार नाही. ATM का मतलब है एयर, टेम्परेचर, मॉइस्चर, हवा, तापमान और नमी. इसका मतलब है कि हवा आनी जानी चाहिए. अगर हवा आती जाती नहीं है तो इसमें से बदबू आने लगती है. खाद में उपयोगी जीवाणुओं को जीवित और विकसित करने के लिए हवा का होना भी आवश्यक है. यही कारण है कि हम नीचे और बाजू से छेद बनाते हैं और हम जो कुछ भी ढक्कन रखते हैं उसमें छेद बनाते हैं, या हम ढक्कन को किनारे की तरफ से झुकाते हैं. ATM formula: A for air, T for temperature, M for moisture. Air. Air must keep circulating. If air does not continue to circulate, it may smell. Air circulation is also necessary for the useful bacteria to grow and survive in compost. That is why we make holes in the bottom and sides, and we make holes in whatever we cover, or we keep the lid tilted to the side. दुसरा पॉईंट आहे टेम्परेचर. कंपोस्ट तयार होण्यासाठी योग्य तापमान असणे आवश्यक आहे. खूप थंड तापमान असेल तर कंपोस्टिंग होत नाही. म्हणजे भारतात हा खरं तर प्रश्नच नाही आहे. युरोप, कॅनडा किंवा जिथे सतत बर्फ असतो, म्हणजे भारतात पण लेह लडाख अशासारख्या ठिकाणी जिथे सतत बर्फ असतो, तुम्हाला तर माहिती, बर्फात वस्तू खराब होत नाहीत, तर त्यामुळे तिथे कंपोस्टिंग होऊ शकत नाही. आपल्याकडे पण थंडीच्या दिवसात जास्त वेळ लागू शकतो. T माने टेम्परेचर, तापमान. खाद का सही तापमान होना चाहिए. अगर मौसम बहुत ठंडा है तो खाद जल्दी नहीं हो पाती. इसलिए हमारे भारत में यह सवाल नहीं है. कंपोस्टिंग यूरोप, कनाडा में नहीं की जा सकती क्योंकि वहाँ लगातार बर्फ़ होती है, या भारत में जहाँ लेह लद्दाख आदि में लगातार हिमपात होता है वहाँ कंपोस्टिंग होने में देरी लग सकती है. आपको ठंड के दिन में भी अधिक समय लग सकता है. T for temperature. The compost must have the right temperature. Composting does not occur if the weather is very cold. We don't have this problem in India. Composting cannot be done in Europe, Canada, where there is continuous snow, or in India, where there is continuous snow in Leh Ladakh, etc. You will need more time on a cold day for composting. तिसरा पॉईंट आहे मॉइश्चर. मॉइश्चर म्हणजे योग्य ओलावा किंवा दमटपणा पाहिजे, पण गच्च ओले मात्र नको. पाणी साठलेलं नको. उन्हाळ्यात कचरा कोरडा पडला तरच थोडेसे पाणी शिंपडायचे. M यानी मॉइस्चर, नमी. कंपोस्टिंग के लिए नमी की आवश्यकता होती है, लेकिन गीला नहीं, पानी नहीं. इसलिए गर्मियों में यदि अपविष्ट सूखा था तो थोड़ा पानी छिड़के. M for moisture. Composting requires moisture, but not the wetness, not water. The waste gets dry in summer, so sprinkle a little water on it.